पुण्यातील वेगवेगळ्या पेठांमध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे समाज काळाच्या ओघात स्थिर स्थावर झालेत। लोकांकडून जुने कपडे घेऊन त्या बदल्यात त्यांना भांड्यांची विक्री करणारा काशी कापडी समाज असाच पुण्यातील नानापेठ आणि गुरुवारपेठ या भागामध्ये स्थायिक झालाय। या समाजातील आंदेकर कुटुंबाचा 70च्या दशकात गुन्हेगारी विश्वामध्ये प्रवेश झाला। सुरुवातीला जुगार अड्डे चालवणं, दारूचे अड्डे चालवणं, खंडणी आणि मटका अशा स्वरूपाचे गुन्हे या आंदेकर कुटुंबातील सदस्यांवरती नोंद व्हायला सुरुवात झाली आणि या कुटुंबाचा या गुन्हेगारी विश्वातील प्रमुख होता बाळकृष्ण आंदेकर। हळूहळू या गुन्हेगारीला एका टोळीचं स्वरूप यायला सुरुवात झाली आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक तरुण त्या काळी या टोळीमध्ये सहभागी व्हायला सुरुवात झाली। त्यापैकीच एक होता प्रमोद माळवतकर। अनेक वर्ष आंदेकर कुटुंबासोबत काम केल्यानंतर प्रमोद माळवतकर आणि बाळकृष्ण आंदेकर यांचं बिनसलं आणि त्यातून प्रमोद माळवतकरच्या वडिलांची 1978 साली आंदेकर टोळीने हत्या केली। या हत्येचा बदला बाळकृष्ण आंदेकरची 1984 साली हत्या करून माळवतकर टोळीने घेतला आणि पुण्यामध्ये टोळी युद्धाचा भडका उडाला। बाळकृष्ण आंदेकरच्या हत्येनंतर या आंदेकर टोळीची सूत्र सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्याकडे आली, जी आज तागायत कायम आहेत। या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरचाच मुलगा वनराज आंदेकर ज्याची नुकतीच हत्या झाली आहे। तर 1984 साली टोळीची सूत्र हातात घेतल्यानंतर सूर्यकांत आंदेकर आणि माळवतकर यांच्यातील संघर्ष पुढे वाढत गेला आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये या टोळी युद्धातून पुण्यामध्ये 6 हत्या झाल्या। यापैकी एका हत्येच्या प्रकरणामध्ये सूर्यकांत आंदेकरला त्यावेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। तर 1997 साली प्रमोद माळवतकरचा पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला। एन्काउंटरमध्ये प्रमोद माळवतकरचा शेवट झाला आणि त्यानंतर माळवतकर टोळी हळूहळू नामशेष होत गेली। मात्र आंदेकर टोळीचं पुण्यातील मध्यवर्ती भागामधलं वर्चस्व हे कायम राहिलं आणि या वर्चस्वाला साथ लाभणार होती पुढच्या काळामध्ये ती राजकीय पाठबळाची। या आपल्या मध्यवर्ती भागातील वर्चस्वाच्या माध्यमातून 90च्या दशकात या आंदेकर टोळीने राजकारणात प्रवेश केला आणि 1997 साली झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत या आंदेकर कुटुंबातील 4 सदस्य पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले, ज्यापैकी एक होत्या ज्यांची 1984 साली हत्या झाली होती त्या बाळकृष्ण आंदेकरांच्या बहीण वत्सला आंदेकर। आणि या आंदेकर टोळीच्या मॅन आणि मसल पॉवरचा उपयोग त्यावेळी पुण्याचे कारभारी असलेल्या सुरेश कलमाडींनी करून घ्यायचं ठरवलं आणि त्या बदल्यात वत्सला आंदेकर यांना 1998 साली पुण्याचं महापौरपद सुपूर्द करण्यात आलं आणि तेव्हापासून या आंदेकर कुटुंबातील 6 जण वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेत। वत्सला आंदेकर यांच्याबरोबर त्यांचे बंधू गणेश आंदेकर हे देखील पुढे नगरसेवक बनले। तर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सूर्यकांत आंदेकर यांचे 2 भाऊ रमाकांत आंदेकर, उदयकांत आंदेकर हे देखील पुढे नगरसेवक बनले। तर या सूर्यकांत आंदेकर यांच्या पत्नी राजश्री आंदेकर या देखील नगरसेविका बनल्या आणि त्यानंतर 2017 साली झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सूर्यकांत आंदेकर आणि राजश्री आंदेकर यांचा मुलगा म्हणजे वनराज आंदेकर हा देखील नगरसेवक बनला। मात्र राजकारणात प्रस्थापित झाल्यानंतर देखील गुन्हेगारी विश्वावरची आपली पकड या आंदेकर कुटुंबाने कुठेही कमी होऊ दिलेली नव्हती। मात्र पुढे कुटुंबामध्येच वादाला सुरुवात होणार होती आणि त्यासाठी निमित्त ठरणार होतं ते या सूर्यकांत आंदेकर यांनी केलेली मालमत्ता आणि आपल्या भागाची वाटणी। या सूर्यकांत आंदेकर यांना 2 मुलं, एक वनराज आंदेकर आणि दुसरा कृष्णकांत आंदेकर आणि 3 मुली संजीवनी, कल्याणी आणि वृंदावणी।
यातील संजीवनी आणि कल्याणी या दोन सख्या बहिणींची लग्न ही जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोन सख्या भावांसोबत करण्यात आली। म्हणजे दोन सख्या बहिणी पुढे जावा बनल्या आणि हे कोमकर कुटुंब देखील जिथे अंदेकर कुटुंब वास्तव्याला आहे त्याच परिसरामध्ये वास्तव्य करू लागलं। मात्र पुढे मालमत्ता आणि वर्चस्व यातून सख्या भाऊ बहिणींमध्ये वादाला सुरुवात झाली आणि यामध्ये सोमनाथ गायकवाड या व्यक्तीची भूमिका महत्त्वाची राहिली। या सोमनाथ गायकवाडनी संजीवनी आणि कल्याणी आणि त्यांचे नवरे यांची बाजू घेतली आणि त्यातून अंदेकर टोळीसोबत त्यांच्या वादाला सुरुवात झाली आणि याच वादातून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये या कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांचा साथीदार असलेल्या निखिल आखाडे याच्यावरती हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये आखाडे वाचला खरा मात्र गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर सूर्यकांत अंदेकर याच्यावरती पुणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि मोक्का कायद्याच्या अंतर्गत सूर्यकांत अंदेकरवरती कारवाई सुरू केली। मात्र सूर्यकांत अंदेकरचा मुलगा असलेल्या वनराज अंदेकरने जो नगरसेवक होता, माजी नगरसेवक बनला होता, याने आपल्या राजकीय संबंधांचा उपयोग करून पुणे पोलिसांनी ठरलेल्या मुदतीमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषारोपपत्र दाखल करायचं होतं ते दाखल कसं होणार नाही ठरलेल्या मुदतीमध्ये याची तजवीज केली आणि त्यामुळे ठरलेल्या मुदतीत दोषारोपपत्र दाखल न होऊ शकल्याने सूर्यकांत अंदेकर याचा जामीन झाला, जामिनावरती सुटका झाली आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारे जे तपास अधिकारी होते धुमाळ नावाचे त्यांनी पुढे जाऊन आत्महत्या केली। धुमाळ यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण आजतागायत समोर आलेलं नाही, रेकॉर्डवरती आलेलं नाही। मात्र या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल करू नये यासाठी त्यांच्यावरती जो दबाव टाकण्यात आला तो दबाव त्यांच्या आत्महत्येला कारण ठरला अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये तेव्हापासून पुणे पोलीस दलामध्ये आहे। तर बाहेर आलेल्या या सूर्यकांत अंदेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या टोळीची सूत्र हातामध्ये घेतली। मात्र एका बाजूला सूर्यकांत अंदेकर यांच्यासोबत त्यांचे मुलगे वनराज आणि कृष्णकांत ही दोन मुलं, मात्र मुली आणि मुलींचे नवरे हे मात्र विरोधात। असा हा संघर्ष पुढे वाढीस लागला आणि त्यातूनच काही दिवसांपूर्वी संजीवनी कोमकर म्हणजे वनराज अंदेकर यांची बहीण यांच्या मालकीच्या दुकानावरती वनराज अंदेकर यांनी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला कारवाई करायला लावली असा आरोप झाला आणि त्यामुळं सख्या भाऊ बहिणींमध्ये मोठा वाद झाला, मोठं भांडण झालं आणि हे भांडण पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं। तिथे देखील वाद झाला, मारामारी झाली आणि त्यातून कल्याणी कोमकर यांनी आपल्या सख्या भावाला म्हणजे वनराज अंदेकरला तिथेच धमकी दिली संपवण्याची। तुला मुलांना सांगून ठोकते अशा भाषेमध्ये संपवण्याची ही धमकी होती। मात्र सख्या बहिणीने दिलेली ही धमकी वनराज अंदेकर यांनी गांभीर्याने घेतली नाही आणि मारेकऱ्यांनी डाव साधला। अवघ्या 10 सेकंदांमध्ये 4 दुचाकींवरून आलेल्या मारेकऱ्यांनी वनराज अंदेकर यांची हत्या केली आणि त्यानंतर ते पसार झाले। अवघ्या 36 सेकंदांचा हा CCTVचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये हातामध्ये धारदार शस्त्र, कोयता आणि पिस्तूल घेऊन आलेले मारेकरी वनराज अंदेकर यांच्यावरती हत्या करताना पाहायला मिळत आहेत। या हत्येनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होतीये आणि पुणे पोलिसांसमोर ते एक मोठं आव्हान असणार आहे। या हत्येच्या प्रकरणामध्ये वनराज अंदेकर यांचे वडील सूर्यकांत अंदेकर यांच्या तक्रारीवरून त्यांच्याच 2 मुली संजीवनी आणि कल्याणी आणि त्यांचेच जावई यांच्यासह
10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुतेकांना अटक केली आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे. तर अनेकदा जे वाक्य बोललं जातं की गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो, याची इथं पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. मागील 4 दशकं पुण्यात आंदेकर हे दहशतीचं दुसरं नाव ठरलेलं आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये या आंदेकर कुटुंबाची असलेली दहशत जरब ही पुढे त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलहालाच कारणीभूत ठरली आहे आणि गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीने होतो या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.